हे मला कळत नाही की या इंदापूर तालुक्यामध्ये चाललंय काय। आज लोक म्हणतायत की आजी नको माझी नको, तरी पण आजी माझीलाच बोलवून घ्यायचं। ज्यांनी हाडाची काढ केली, ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, 25-25, 30-30 वर्ष आम्ही सुद्धा जनतेची सेवा करतोय। तुम्हाला माहित आहे की आम्ही कुठल्याही डाग पडून अजूनपर्यंत घेतलेला नाही, कुठं भ्रष्टाचारामध्ये नाही। मदत करायची तर स्वतःच्या खिशातून करतो, कोणत्या निवडणुकीमध्ये कोणाचे पैसे नेऊन आम्ही काय कुठलं काय गोष्टी किंवा काय केलेलं नाही, कुणाकुणा काय घेतलं नाही। तरी पण हा अन्याय आमच्यासारख्या कार्यकर्त्यावरती का असावा ही खंत माझ्या मनामध्ये। राजकारणामध्ये कोण आमदार होईल कोण नाही ह्याला महत्व नाही, पण लोकांची सेवा एक निष्ठेनं 25 वर्ष आम्ही करतोय। आज मानेदादा सारखे नेतृत्व आमच्या अगोदरपासून या परिसरामध्ये लोकांची सेवा करतात। जर आमच्यासारख्या माणसाला न्याय नाही तर मग न्याय परत परत त्याच माणसाला कोणत्या कारणानं देत आहे। आणि ठीक आहे, हा विषय या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं समजून घेतला पाहिजे। हा विषय भावनेचा आहे, हा विषय झालेल्या अन्यायाचा आहे। किती दिवस हा अन्याय सहन करायचा, कोण फसवायचं राहिले अशी अजून वाट पाहायची, ही मनामध्ये आमच्या खंत आहे। आता पक्ष सोडायचा, पक्षाला आम्ही 10 तारखेपर्यंतचा म्हणजे असा विषय आहे की 10 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेपर्यंत आम्ही 11 तारखेला मेळावा घेतलाय। शेवटी जनतेच्या कोर्टात आम्ही चेंडू टाकलेला आहे। जनता उद्या काय म्हणते, जनता जनार्दन हे बोलले तरच आपण पुढे जातो। जनता जनार्दन हे नसेल तर कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही। शेवटी हा निर्णय ह्याच्यावरती नाही आणि पक्ष सोडायचा ह्याचा नाही, आम्ही पक्ष सोडायसाठी ही घेतलेली नाही। शेवटी आजही विश्वास आमच्या सगळ्यांचा, आम्ही असं म्हणत नाही आम्ही दोघं हित आहे, बरोबर आहे का भैया? अजूनही तुम्ही ज्यांनी 4-5 जणांनी मागितली त्यातलं दिलं तरी आप्पासाहेब जगदायचं काम करायची तयारी आहे, भैया आहे का नाही? हा विषय जनतेचा आहे, हे मान्य करावं लागेल। जनता एक मिनिट आहे का, अहो का त्यांनी उमेदवारी जाहीर केले, उमेदवारी किती कॅन्सल झालीत तुम्ही इतिहास बघा मागे जाऊन। करावीच लागेल, करावीच लागेल, नाहीतर उद्रेक होईल इंदापूर तालुक्यामध्ये। उमेदवार कोण बघणार नाही, हा उद्रेक इंदापूरमध्ये होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही। ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल। आणि मी बोलतो म्हणजे काय हे बोलत नाही, माझा कुणावरती रोष नाही, माझ्यावर झालाय अन्याय मान्य करतो। माझं मन रडतंय, मन रडतंय माझं। 25 वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली, डोळ्याला नाही पाणी येणार पण मन माझं रडतंय। शब्दाला पक्का असलं पाहिजे। हम तुम्हारे साथ हैं।